इलेक्शन घेतला तो अधिक उपयोगी नसेल तर लोकशाहीमध्ये नव्यांशी सुसंवाद साधून त्याच्यात दुरुस्ती कशी करता येईल यासाठी प्रयत्न करणं त्याची आवश्यकता असते. आणि म्हणून माझ्या खुर्चीने एवढंच सांगितलं की माझा प्रयत्न आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देशाचे कणखर लोक असतील त्यांच्याशी बोलून कर्जमाफीमध्ये जो निर्णय घेतला आहे त्याच्या ज्या कमतरता आहेत त्या कशा दूर करता येतील आणि शेतकऱ्यांना मदत करता कशी येता येईल. त्याच्यात काही कमतरता आहे म्हणून लगेच फेकून द्या मंजूर नाही ही स्वतःची भूमिका आज घ्यायची नाही. बघूया आता काय. वादळी वाऱ्यामुळं शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. आपण बघितलं तर बारामती असेल की इतर केळी आणि बागायती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले, परंतु हे नुकसान भरून नाही येणार आहे. नाही असं नाही. माझ्याकडे असाच रिपोर्ट झालाय. नुकसान झालंय काशाची वगैरेच्या भागात आणि कशा काही भागात विशेषतः केळी आणि ऊस याच्यात नुकसान झालेलं आहे. पण बघूया आता सज्ञान शेख शिवाने इथं फातोरीची वसंतदादा इन्स्टिट्यूटची त्याचा रिपोर्ट आला आहे ना, त्याचा रिपोर्ट आलेला आहे. त्याची पाहणी केली आणि काय करायची गरज आहे त्याचं देखील आज नियोजन आमच्याकडे आलेलं आहे. आणि याच्यामध्ये 5 शास्त्रज्ञ त्यांची गेलेले. बघूया आता निसर्ग हे काही तुमच्या माझ्या हातात. साहेब तुम्हाला आता राजकीय देशाची आर्थिक राजकीय सामाजिक परिस्थिती कशी दिसते? एकदम देशाची आर्थिक दिशा चुकात जाऊ नका. जाऊ रोहित पवारांनी 12 तारखेपासून पंढरपूरला अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिला की मागच्या कर्जमाफी योजनेमध्ये जे सहभागी होते त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी फक्त 50,000 दिली जाईल असं सरकारने सांगितलं. या अटीवरती त्यांनी असा निर्णय घेतलेला आहे. माझ्या वाचनात माझी भेट नाही कॉन्टॅक्ट करेन संध्याकाळी. साहेब राज्यसभेवर छगन भुजबळ यांना डावलण्यात आलेलं आहे, जैन यांना घेतले, त्यामुळं पक्षामध्ये कुठेतरी डावलले घेतले नाही मला माहिती. हा निर्णय काल काहीतरी वीस आहे. काल वीसही करून दिलं आणि कोणाची चर्चाही झाली. एवढ्या गेल्या पाहिजे. साहेब विदर्भाचे मुख्यमंत्री असताना देखील 10 ते 15 आत्महत्या आरोप बच्चू कडू करतात. काही भागात आत्महत्या होत आहेत ही वस्तुस्थिती सांगण्यात अर्थ नाही. विशेषतः यवतमाळ यात्रामध्ये तर त्याच्यात आणखी काही सुधारणा करायची असेल त्याचा आमचा अंदाज 2 आहे. एक सामंजस्याने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणं आणि 2 ते होत नसेल तर लोकशाहीच्या चौकटीत बसून संघर्ष करणं असा त्याचा फायदा भाग आहे. त्याच्यात माझं लक्ष. साहेब एकीकडे पाऊस पडतोय, पाऊस कमी सांगितलाय, दुसरीकडे वादळी वारे येत आहेत. कशा पद्धतीने यातून मार्ग काढायला पाहिजे असं सरकारने तुम्हाला वाटतं? वादळी वारे पाऊस त्याचा आपण काय मार्ग काढला? हिंदी में सर हिंदी में इंडिया गठबंधन की आज तर शरद पवार हे बोलत होते आणि त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधलेला आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीला सुप्रिया सुळे जाणार आहे असं त्यांनी सांगितलं. तसंच वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, मात्र कुणीही टोकाची भूमिका घेऊ नये असं आवाहन सुद्धा शरद पवार यांनी शेतकऱ्यांना केलंय.